जे विचार, सूचना किंवा प्रार्थना खोल अंतर्मनात जाऊन भेटतात, म्हणजेच शंकराच्या चरणापर्यंत पोचतात, त्या सर्व विचारांना, सूचनांना किंवा प्रार्थनांना शंकर तथास्तु म्हणतो व त्या प्रार्थना फलद्रूप होतात. इतर ज्या प्रार्थना किंवा कामना शंकराच्या चरणापर्यंत पोचतच नाहीत त्या मात्र फळत नाही. एका अर्थी सर्व प्रार्थना फळत नाही, ही एक देवाची कृपाच आहे. या संदर्भात सद्गुरू श्री वामनराव पै एक गोष्ट सांगतात. एका राजाने सोन्याच्या लोभाने वर मागून घेतला. तो वर असा की राजा ज्याला हात लावेल त्याचे सोने होईल. प्रथम या वराने राजा खुशीत आला, कारण त्याने लोखंडाला, खांबाला, घराला अशा वस्तूंना हात लावला आणि सर्वत्र सोन्याचा लखलखाट चमकू लागला. नंतर राजा जेवायला बसला व अन्न ग्रहण करण्यासाठी अन्नाला हात लावला. तोच अन्नाचे सोने झाले. आता काय राजा सोने खाणार? नंतर राजाने आपल्या मुलाला प्रेमाने जवळ घेतले, मात्र त्याचा सोन्याचा पुतळा झाला. राजा मात्र आता अक्षरशः रडकुंडीला आला. सोन्याचा लखलखाट गेला व राजाच्या डोळ्यापुढे काजवे चमकू लागले. याचे तात्पर्य असे की हा वर राजाला शेवटी शाप ठरला. त्याचप्रमाणे आपले सर्व संकल्प जर शंकरचरणी रुजू झाले असते तर आपणा सर्वांवर पश्चाताप करण्याची पाळी आली असती. या जगात 2 प्रकारे धागे विणणारे प्राणी आढळतात. एकाचे नाव कोळी आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्पायडर म्हणतो, व दुसरं आहे रेशमी किडा. कोळी आपल्या पोटातून धागे निर्माण करतो व हे धागे निर्माण करीत असताना तो अशा कौशल्याने उभा व आडवा फिरतो की त्यातूनच एक सुंदर जाळे निर्माण होते. या जाळ्यात हा कोळी सुखाने विहार करीत असतो. याच्या उलट रेशमी किडा, हा किडा आपल्या पोटातून रेशमाचे धागे निर्माण करून एक रेशमाचे जाळे तयार करतो व त्यात तो स्वतःच अडकतो. आपणसुद्धा आपल्यातूनच रंगीबेरंगी धागे निर्माण करून म्हणजेच संसाराचे जाळे तयार करीत असतो. विचार व विकार, संकल्प विकल्प, कल्पना भावना अशा तऱ्हेचे रंगीबेरंगी धागे आपण आपल्यातूनच निर्माण करून अंतर्मन व बहिर्मन या उभ्या आडव्या टाक्यांनी हे संसाराचे जाळे विणण्याचे काम करीत असतो. स्वतः निर्माण केलेल्या जाळ्यात जे रेशमी किड्यासारखे स्वतःच अडकतात ते बद्ध, तर त्याच्या उलट जे या जाळ्यात कोळ्यासारखे सुखाने विहार व व्यवहार करतात ते सिद्ध किंवा मुक्त जाणावेत. म्हणजेच आपल्या जीवनाचे वस्त्र आपणच विणत असतो, अन्य कोणीही नाही. देव, दैव, नशीब किंवा प्रारब्ध या नावाने किंवा रूढ कल्पनेने जे ओळखले जाते त्याचा आपल्या या जीवनवस्त्र विणण्याशी काहीही संबंध नसतो. जीवनाचे वस्त्र विणून तयार होऊन ते आपल्या पुढ्यात येऊन पडले की आपण त्याला नशीब, प्रारब्ध, दैव वगैरे अशा नावाने संबोधतो. वास्तविक वस्तुस्थिती अशी की हे जीवनवस्त्र विणण्याचे काम प्रत्येकात आपणच म्हणजे आपल्या कळत किंवा नकळत केलेले असते. या कार्यात आपल्याला ज्या सवयी जडलेल्या असतात त्यांचा फार मोठा वाटा असतो, याची जाणीव आपल्याला मात्र नसते. हॅबिट इज सेकंड नेचर अशी इंग्लिशमध्ये एक उत्कृष्ट म्हण आहे. सवयीतूनच स्वभाव तयार होतो व स्वभावातून नशीब साकार होते.